इथेच जवळ नदीच्या अपोजिट साईडला इस्कॉन मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. जर कधी पंढरपूरला आला त्या मंदिरालाही नक्कीच विजिट करा. मेन मंदिरापासून जवळच आहे. पुलावरून जावं लागतं. पुलाच्या अपोजिट साईडला मेन रोडच्या साईडला कमान आहे. त्या कमानातून थोडं एक 200 मीटर आत गेल्यानंतर तिथे तो मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ असतो आणि खूपच एनर्जेटिक ठिकाण आहे. आणि मंदिरामध्ये आज वेगवेगळ्या फोटो दाखवलेत. श्रीकृष्णाचं चरित्र त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. ही प्रभुपाद ज्यांनी इस्कॉनची स्थापना केली त्यांची मूर्ती आहे. आणि मेन मंदिरातली जी राधाकृष्णाची मूर्ती आहे एवढी आकर्षक आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. साईडला निताई गौर आहेत आणि त्या मूर्तीचा छोटा विग्रह आहे. मंदिराला मेन मूर्तीला प्रदक्षिणा करण्यासाठी जो मार्ग आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या फोटो आहेत. तिथे बालाजी, श्रीकृष्णाच्या छोट्या बालपणीच्या लीला एकदम बेस्ट असे सजावट करून लावलेल्या आहेत मूर्त्या. तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा आहे. खूपच आकर्षक मूर्ती आहे. त्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा बरेचसे फोटो आणि विग्रह लावण्यात आले. एक्स्ट्रीम एनर्जी ठिकाण आहे. कधी गेलात तर नक्की जा. एकदम बेस्ट प्लेस आहे ते. विठ्ठल मूर्तीच्या बरोबर ऑपोजिट साईडला वर 10 अवतारांच्या मूर्त्या आहेत. विष्णूंचे 10 अवतार जे आहेत त्याच्या मूर्त्या आहेत. वर फोटो आहेत. तिथे बेस्ट ठिकाण आहे. आणि या ठिकाणी दिवसभर भजन चालू असतं. खूप एनर्जेटिक भजन आहे. तुम्ही स्वतः जॉईन होऊ शकता.